नावली ना आपलं प्रेमाची निशाणी म्हणून. हो लिहितो ना. फोटो काढून जाऊ. अरे हे काय चाललंय? अरे हा किल्ला दगडांचा नाही तर स्वराज्याच्या स्वप्नांचा आहे. अरे हे कृत्य करतोस आणि महाराज आमचा अभिमान आहे असं मिरवता? अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे. माझा चुकलाच. ह्याच्या पुढे ना कधी मी गड किल्ल्यावर ना गुटखा वगैरे खाऊन चुकायचंही नाही. माफी आहे सर. अगदी दगडधोंडे सुद्धा स्वराज्याच्या कामी आले. किल्ल्याच्या मजबूत आणि खणखणीत बांधकामासाठी महाराजांनी सुरतेच्या स्वारीतून मिळालेलं धन स्वराज्यासाठी अर्पण केलं. स्वतःचे महाल बांधले नाहीत की शहाजहानसारखं प्रेमाची प्रतीकं बांधली नाहीत. तुमच्या आमच्या धर्मरक्षणार्थ कित्येक कोटीहून महाराजांनी खर्च केले. आणि तुम्ही ही अशी कृत्य करता आणि आमचा किल्ला म्हणता? अरे तुम्ही जी चूक केली आहे ना ती आधी सुधारा. हा किल्ला तुमची प्रेमकथा किंवा घाण करण्याची जागा नाही. हा सिंधुदुर्ग किल्ला स्वराज्याच्या बलाढ्य आरवाराची साक्ष आहे. आणि लक्षात ठेवा, पुन्हा कधीही या पवित्र जागेवर अपमानात्मक केलात तर हा मावळा शांत बसणार नाही.